नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण निबंधक व आयुक्त यांचे अधिकार पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण थोडक्यात पुन्हा एकदा आढावा घेऊन पुढे जातो आहे. निबंधक व आयुक्त यांचे आपण कार्य पाहिली. त्याच्यामध्ये आपण त्यांची वैधानिक कार्य पाहिली, विकासात्मक कार्य पाहिली आणि नियंत्रणात्मक कार्य पाहिली. आता त्यानंतर आपण पुढील भाग सुरू केला होता, तो म्हणजे सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. सहकार आयुक्त व निबंधकाचा पहिला अधिकार आहे सहकारी संस्थेची नोंदणी. एखादी नियोजित सहकारी संस्था नोंदणी करते तेव्हा नमुना अ मध्ये अर्ज करते. म्हणजे थोडक्यात काय की निबंधक व आयुक्त यांना सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की एखादी नियोजित सहकारी संस्था जेव्हा नमुना अ मध्ये निबंधकाकडे सहकारी संस्थेची नोंदणीचा अर्ज करते, त्यावेळेला निबंधक त्या सर्व कागदपत्राची पडताळणी करतात. त्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्या सहकारी संस्थेने सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतर त्या नोंदणी अर्जाची नोंद नमुना ब मध्ये केली जाते आणि तो अर्ज मिळाल्यानंतर 2 महिन्याच्या आत रीतसर सहकारी संस्थेची नोंदणी केली जाते आणि त्या नोंदणी केल्याचा अधिकृत पुरावा म्हणून निबंधकाच्या सही शिक्क्यानेशी नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी दाखला दिला जातो. हे पहिलं अधिकार निबंधकाला आहे, निबंधक व आयुक्तांना आहे, तो म्हणजे सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज आल्यानंतर त्याची पडताळणी करणं, त्याची छाननी करणं. तो अर्ज व्यवस्थित असेल, त्या सहकारी संस्थेने सर्व कागदपत्राची पूर्तता केली असेल तर रीतसर त्या सहकारी संस्थेची नोंदणी करणं व त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणं. नोंदणी प्रमाणपत्र देत असताना निबंधकाच्या सही शिक्क्यानेशी नोंदणी प्रमाणपत्र देणं. दुसरा अधिकार आहे तो म्हणजे पोटनियमांना मान्यता. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा आपण पाहतोय. पोटनियम म्हणजे काय? पोटनियम म्हणजे सहकारी संस्थेने आपला कारभार कशा पद्धतीने करावा यासाठीच्या नियम ज्याच्यामध्ये असतात त्याला पोटनियम असं म्हणतात. आता ज्या वेळेला सहकारी संस्थेचा अर्ज सादर करावा लागतो त्यावेळेला नियमावली किंवा पोटनियमांच्या 4 प्रती सहकारी संस्थेच्या अर्जासोबत जोडाव्या लागतात. त्याच्यामध्ये सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने करायचं याचे नियम असतात आणि म्हणून निबंधक व आयुक्तांना पोटनियम तयार करावे लागतात व या उपविधीस निबंधक व आयुक्त यांच्याकडनं मंजुरी घ्यावी लागते. म्हणून निबंधक व आयुक्तांना दुसरा अधिकार आहे आणि तो म्हणजे पोटनियमांना मंजूर करण्याचा अधिकार आहे. उपविधी व पोटनियमांना मंजुरी देणं. त्यानंतर तिसरा अधिकार आहे आणि तो म्हणजे अभिलेख जप्त करणं. एखादी सहकारी संस्था हिशोब पुस्तके किंवा अभिलेख, म्हणजे थोडक्यात काय, एखादी सहकारी संस्था अनधिकृत पद्धतीने सहकारी संस्थेचा अनधिकृत बदल करून पुरावा नष्ट करण्याचा अथवा निधी किंवा मालमत्तेचे अपहरण करण्याचा संभव असतो. म्हणजे हिशोब पुस्तकं जी आहेत ती हिशोब पुस्तकं त्यांचे दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असेल आणि अनधिकृत बदल करून सहकारी संस्था निधी व मालमत्ता अपहरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा मालमत्तेचे अभिलेख म्हणजेच हिशोब पुस्तके जप्त करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तांना आहे. त्यानंतर चौथा अधिकार आपण पाहिला होता नोंदणी रद्द करणं. एखादी सहकारी संस्था कायद्यातील तरतुदींचे व नियमांचे पालन करत नसेल, त्यांना वारंवार म्हणजे खरं पाहिलं तर ज्या वेळेला सहकारी संस्था आपलं कामकाज करते त्यावेळेला त्या सहकारी संस्थेने सहकारी संस्था कायदा 1960च्या नियमांचं व कायद्यांचं पालन करून कामकाज केलं पाहिजे. पण एखादी सहकारी संस्था त्या नियमांचं व कायद्याचे पालन करत नसेल, पैशाचा गैरव्यवहार करत असेल, गैरप्रकार त्यांच्यात चालत असेल तर अशा सहकारी संस्थेंना असं करू नये याची ताकीद दिली जाते. पण तरी सहकारी संस्थेने आपल्या कार्यामध्ये सुधारणा केली नाही तर अशा सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार देखील निबंधक व आयुक्तांना आहे. त्यानंतरचा पुढचा अधिकार आहे सभासदत्व देणे. आपण याच्या आधी पण पाहिलं होतं. निबंधकाच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये निबंधकाला सभासदत्व देण्याचं कार्य करावं लागतं, तसंच निबंधकांना सभासदत्व देण्याचा अधिकार आहे. खरं पाहिलं तर सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक सभासदाला सभासदत्व हे ऐच्छिक आणि खुले आहे आणि असं असेल म्हणजे एखादा सभासद होण्यास पात्र असेल, तो सहकारी सभासदाच्या सर्व अटींची पूर्तता करत असेल आणि तरीसुद्धा सहकारी संस्थेमध्ये त्याला सभासदत्व दिलं जात नसेल तर अशा सभासदांनी जर
नोंदणीसाठी सभासदाने सभासदत्वासाठी निबंधक व आयुक्ताकडे अर्ज केला तर अशा सभासदांना सभासदत्व देण्यासंबंधीचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. म्हणजे त्या सभासदाने सभासदत्वाच्या सर्व अटी पूर्तता करत असेल आणि त्यांनी सभासदत्वासाठी निबंधक व आयुक्तांकडे अर्ज केला असेल तर त्या अर्जाचा विचार करून अशा सभासदाला सभासदत्व देण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तांना आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहिलं, सभांचे आयोजन. प्रत्येक सहकारी संस्थेने सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सभा बोलवल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेने आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणं बंधनकारक आहे. परंतु आणि त्याचबरोबर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल तर सभासदांनी जर मागणी केली तर विशेष सर्वसाधारण सभासुद्धा बोलवावी लागते. परंतु जर सहकारी संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यामध्ये चालढकल केली, वेळेवर बोलवली नाही आणि काही कारणास्तव विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची वेळ आली तर अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभांचे किंवा विशेष सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तांना आहे. त्यानंतर पुढचं आहे हिशोब तपासणीसाठी नियुक्ती. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थेने हिशोब तपासणीसाठी नेमणूक करून वार्षिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब लेखापरीक्षकाकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. परंतु जर एखाद्या संस्थेने हिशोब तपासणीस नियुक्त केला नसेल किंवा तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशा संस्थेवर मान्यताप्राप्त हिशोब तपासणीस नियुक्त करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. म्हणजे सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला आपले अधिकृत हिशोब तपासणीच्याकडनं तपासून घेणे बंधनकारक असते. परंतु जर एखाद्या सहकारी संस्थेने हिशोब तपासणीस नेमला नसेल किंवा सहकारी संस्थेचे अधिकृत हिशोब तपासणीच्याकडनं तपासून घेतले नसतील तर अशा हिशोब तपासणीची प्रक्रिया पूर्ण करत नसेल तर अशा संस्थेवर मान्यताप्राप्त हिशोब तपासणीस नियुक्त करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तांना आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे सहकारी संस्थांचे विलिनीकरण. एकाच प्रकारच्या 2 सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तर अशा 2 सहकारी संस्थांना एकत्र आणून एकच कार्यक्षम सहकारी संस्था तयार करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. या अधिकाराला सहकारी संस्थांचे विलिनीकरण असं म्हणतात व विलिनीकरण व पुनर्रचनेस मंजुरी देण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. याचा अर्थ असा आहे की एका प्रकारच्या किंवा 2 किंवा अधिक संस्था जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील किंवा तोट्यात चालल्या असतील तर किंवा अकार्यक्षम असतील तर अशा संस्थांच्या सभासदांच्या हिताकरता अशा संस्थांचे विलिनीकरण व पुनर्रचनेस मंजुरी देण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. त्यानंतर आपण पाहिलं संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. सहकारी संस्थेचे कार्य, त्यांचे आर्थिक व्यवहार, आर्थिक परिस्थिती इत्यादीच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. म्हणजे विक्रीविषयी सहकारी संस्था असेल, विपणन सहकारी संस्था, शेतीचं कार्य करणारी सहकारी संस्था असेल, शेती सहकारी संस्था, औद्योगिक म्हणजे वस्तूचं उत्पादन करणारी सहकारी संस्था असेल, औद्योगिक सहकारी संस्था, अशा प्रकारे त्याचे वर्गीकरण करता येते. आणि शेवटचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे तो म्हणजे न्यायनिवाडा अधिकारी. सहकारी संस्थेमध्ये काही वादविवाद निर्माण झाले व अशा वादाची तक्रार सहकार निबंधक व आयुक्तासकडे आली तर पोटनियमातील तरतुदीनुसार असे वादविवाद मिटवून न्यायनिवाडा करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्तास आहे. हे आता आपण निबंधक व आयुक्तांचे अधिकार पाहिले. त्यानंतर आपल्याला पाहायचे जसे निबंधक व आयुक्तांना कार्य करावी लागतात, त्यांना अधिकार आहेत, तसंच सहकार आयुक्त व निबंधकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या आपण पाहणार आहोत. पहिली जबाबदारी आहे सहकारी तत्वांचे पालन करणे. सहकारी तत्वांचे सहकारी संस्थेकडनं सक्तीने पालन करण्याची जबाबदारी निबंधकांनी पार पाडली पाहिजे. जर एखाद्या संस्थेने सहकारी तत्वाचा भंग केला असेल तर संस्थेवर कारवाई करण्याची जबाबदारी निबंधकाची असते. म्हणजे निबंधक आणि आयुक्त म्हणून जेव्हा निबंधक
निबंधक व आयुक्त जेव्हा सहकारी संस्थेचे कामकाज पार पाडत असतो त्यावेळेला राज्य सरकारने सहकारी संस्थेचा विकास करण्यासाठी निबंधक व आयुक्तांची नेमणूक केलेली असते. त्यावेळेला प्रत्येक सहकारी संस्थेने सक्तीने सहकारी संस्थेकडनं म्हणजे सहकारी तत्वानुसार सक्तीने सहकारी संस्थेकडनं सहकारी तत्वांचे पालन करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांनी पार पाडली पाहिजे. जर एखादी सहकारी संस्था त्या तत्वांचं पालन करत नसेल, तत्वांचा भंग करत असेल, तर अशा संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याची देखील जबाबदारी निबंधक व आयुक्तास आहे. म्हणजे थोडक्यात काय की सहकारी तत्वांचे पालन करून सहकारी संस्थेने सहकारी संस्थेकडनं कार्य करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आणि जर सहकारी संस्था तत्वांचा भंग करत असेल, तत्वानुसार कामकाज करत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. त्यानंतर पुढचं आहे सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ. देशाच्या आर्थिक विकासात दुर्बल घटकांना संरक्षण द्यायचे असेल तर सहकारी संस्थांची वाढवणे आवश्यक आहे. परंतु संस्थेची गुणात्मक प्रगती होते आहे की नाही याची जबाबदारी निबंधकावर आहे. गुणात्मक वाढीसाठी निबंधक अर्थक्षम नसलेल्या संस्थांना अर्थसहाय्य पुरवणे, मार्गदर्शन करणे आवश्यक त्या ठिकाणी त्यांची पुनर्रचना करून जबाबदारी पार पाडतो. आता सहकारी संस्थेची गुणात्मक वाढ. ज्या वेळेला सहकारी संस्था 1904ला सुरू झाली, पहिला सहकारी संस्था कायदा 1904ला झाला, त्यात दुरुस्ती करून 1912चा कायदा आला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की सहकारी संस्थांच्या संख्या खूप वाढल्या पण गुणात्मक वाढ झाली नाही. मग निबंधकाची ही जबाबदारी आहे की सहकारी संस्था जी आहे ती सहकारी संस्था देशाच्या आर्थिक विकासात दुर्बल घटकांना संरक्षण देते आणि ती दुर्बल घटकांना संरक्षण देत असताना त्यांचा फक्त संख्यात्मक विकास होऊन चालणार नाही, तर त्यांचा गुणात्मक प्रगती होणं अतिशय गरजेचं आहे. त्यांची गुणात्मक प्रगती होत आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकावर आहे. गुणात्मक वाढीसाठी अर्थक्षम नसलेल्या संस्थांना अर्थसहाय्य पुरवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यक त्या ठिकाणी त्यांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी त्यांची आहे. म्हणजे थोडक्यात सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ कशा पद्धतीने होईल हे पाहण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. गुणात्मक वाढ होण्यासाठी त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, परंतु त्या सहकारी संस्थेची गुणात्मक प्रगती होणं देखील गरजेचं आहे. गुणात्मक प्रगती होण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? समजा एखादी सहकारी संस्था अर्थक्षम नसेल तर त्या सहकारी संस्थेने अर्थसहाय्य पुरवणं, त्यांनी आपलं कामकाज कसं करावं यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि आवश्यक त्या ठिकाणी त्यांची पुनर्रचना करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सहकारी संस्थांची फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मक वाढ झाली पाहिजे आणि गुणात्मक वाढ करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी त्या सहकारी संस्थेला देऊन त्यांची गुणात्मक वाढ करणं. त्या गोष्टी म्हणजे थोडक्यात काय, अर्थसहाय्य करणं, मार्गदर्शन करणं किंवा एखादी डबघाईला आलेली सहकारी संस्था आहे तिला पुनर्रचना करून त्याची पुन्हा वाढ करणं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सहकारी संस्थेची संख्यात्मक वाढ नाही तर गुणात्मक वाढ आवश्यक आहे आणि ती गुणात्मक वाढ करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे ती म्हणजे संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणे. सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. पहा, सहकारी क्षेत्राशी अनेक घटकांचा संबंध येत असतो. विविध घटकाच्या धोरणाप्रमाणे सहकारी संस्थेचे कार्य सुसंगत चालले आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकाची आहे. विविध सहकारी संस्थांना मदत करण्यासाठी जिल्हा पातळीवर सहकारी संघ स्थापन केला आहे. हा संघ सहकारी संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करतो. सहकारी कायद्याने निबंधकाकडे सोपवलेली ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणणे ही जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. याचा अर्थ असा आहे की सहकारी क्षेत्र जो आहे तो अनेक घटकांशी कार्य करत असतो. त्या विविध घटकांच्या कार्यामध्ये सुसंगतपणा चालणे आवश्यक आहे. मग ते सर्व कार्यांमध्ये सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये सुसंगतपणे म्हणजे सहकारी संस्थेचे कार्य सहकारी संस्था 1960च्या नियमानुसार चालले आहे की नाही, त्याच्यामध्ये सुसंगत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. विविध सहकारी संस्थांना मदत करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी संघ स्थापन केलेला आहे. हा संघ
त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी, एकसूत्रीपणा निर्माण म्हणजे जिल्हा पातळीवर जेव्हा वेळेला जिल्हा पातळीवर जिल्हा संघ स्थापन केला असतो, हा संघ संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करतो आणि ह्या सहकार कायद्याने निबंधकाकडे सोपवलेली ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे सहकारी संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणं. एकसूत्रीपणाने सहकारी संस्था कार्य करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांवर आहे आणि ती कायद्याने निबंधक व सहकारी संस्था कायदा 1960 नुसार निबंधकाकडे सोपवलेली ती जबाबदारी आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे अपप्रवृत्तींना आळा घालणं. सहकारी संस्थेमध्ये बऱ्याच प्रकारच्या अपप्रवृत्ती होत असतात. मी तुम्हाला म्हणजे आता याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ज्या वेळेला सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपतं त्यावेळेला सहकारी संस्थेला आपले अधिकृत हिशोब तपासणीसाकडनं तपासून घेणं बंधनकारक आहे. परंतु बऱ्याच वेळेला त्या सहकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं दिसतं, पैशाचा गैरव्यवहार झालेला दिसतो. म्हणजे सहकारी संस्था ही समाजाच्या हितासाठी कामकाज करत असते, पण समाजाच्या हिताविरुद्ध कामकाज करताना सहकारी संस्था दिसते. आणि अशा जर अपप्रवृत्ती सहकारी संस्थेमध्ये होत असतील तर अशा अपप्रवृत्तींना आळा घालणे ही निबंधका व आयुक्तांची जबाबदारी आहे. आपण पाहतोय निबंधक सहकारी संस्थेची हिशोब तपासणी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेतात. जरूर असेल तर सहकारी संस्थेची चौकशी करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. निबंधकाने सहकारी संस्थांचा कारभार चांगला राहील अशी काळजी घेतली पाहिजे. सहकारी संस्थेचा कारभार सहकार तत्वाविरुद्ध समाजहिताविरुद्ध चालणार नाही याची जबाबदारी निबंधकाला स्वीकारावी लागते. संस्थेत भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. सहकारी संस्थेचं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं, आर्थिक वर्ष संपल्यानंतर निबंधकाने सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्थेची हिशोब तपासणी मान्यताप्राप्त हिशोब तपासणीसाकडनं करून घेणं गरजेचं असतं. जरूर असेल त्यावेळेला निबंधक मध्ये सहकारी संस्थेच्या चौकशी करण्याचा अधिकार देखील निबंधकाला आहे. कारण सहकारी संस्थेचा कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे, हिशोब व्यवस्थित ठेवले जातात की नाही याची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थेचा कारभार चांगला राहील किंवा अगदी सहकारी संस्थेच्या नियमानुसार कारभार चालला आहे हे पाहण्याची जबाबदारी ही पाहण्याची जबाबदारी निबंधकावर आहे. आणि कारभार चांगला राहील याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील निबंधक व आयुक्तावर आहे. सहकारी संस्था जेव्हा आपला कारभार करते तेव्हा सहकारी संस्थेच्या तत्वानुसार त्यांनी आपला कारभार केला पाहिजे. आणि सहकारी संस्था ज्यावेळेस आपलं कार्य करेल त्यावेळेला तिने समाजहिताचा विचार करून कार्य केले पाहिजे. पण जर सहकारी संस्था सहकारी तत्वाविरुद्ध समाजहिताविरुद्ध चालत असेल तर अशा सहकारी संस्थाला हिताविरुद्ध चालत असेल किंवा चालणार नाही, चालत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची, त्या अपप्रवृत्तींना आळा घालायचा आणि त्या सहकारी संस्था सहकारी तत्वाविरुद्ध किंवा समाजविरुद्ध चालणार नाही याची जबाबदारी निबंधकाने स्वीकारावी लागते. तसेच जर सहकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार होत असेल, गैरव्यवहार होत असेल, त्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवून त्या भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहारांना म्हणजेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तावर आहे. अशा प्रकारे ही चौथी जबाबदारी आहे ती म्हणजे अपप्रवृत्तींना आळा घालणे. त्यानंतर पाचवी जबाबदारी आहे ती म्हणजे समन्वय साधणे. आता समन्वय साधणे याचा अर्थ आपण याच्यामध्ये पाहिलं होतं. वैधानिक कार्यामध्ये निबंधक हा समन्वय साधतो. निबंधक कोणाशी समन्वय साधतो? तो राज्य शासनाने नेमून दिलेला राज्याचा एक सहकारी संस्थेसाठी राज्याने नेमून दिलेला राज्याकरता संपूर्ण राज्याकरता सहकारी संस्थेचा अधिकारी म्हणजे आयुक्त व निबंधक असतो. मग राज्य सरकारने नेमून दिलेला असल्यामुळं राज्य सरकारने सहकारी संस्थेच्या साठी जी काही धोरणं ठरवलेली असतात ती धोरणं सहकारी संस्थेकडनं राबवून घेणं आणि त्याचबरोबर सहकारी संस्था जी आहे त्या सहकारी संस्थेच्या समस्या असतील, अडचणी असतील, या अडचणी राज्य सरकारसमोर मांडणं. अशा प्रकारे सरकार आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये समन्वय साधणं किंवा यांच्या दोघांमधील मध्यस्थ आणि दुवा म्हणून कार्य करण्याची जबाबदारी
निबंधक व आयुक्तावर असते. बघा आपण पाहतोय जबाबदारी निबंधक व आयुक्तांची समन्वय साधणे. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी खात्याचे सर्वोच्च अधिकारी असतात. राज्यातील सहकारी संस्थांची वाढ व विकास यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तसेच राज्य शासन व सहकारी संस्था यांच्यामधील दुवा देखील असतात. सहकारी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती आपली जबाबदारी पाडतात. यासाठी निबंधकाला सहकारी संस्था, सरकार आणि सहकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या कामात समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. मी आत्ताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे राज्य शासनाने निबंधक व आयुक्तांना संपूर्ण राज्याकरता नेमलेला असतो. तो राज्यातील सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. त्यामुळे सहकारी संस्थांची वाढ व विकास करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर राज्य शासन व सहकारी संस्था याच्यातील मध्यस्थ आणि दुवा असतात. सहकार खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडनं सहकारी संस्थेने ठरवलेली उद्दिष्ट पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्याचबरोबर निबंधकाला सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. थोडक्यात सहकारी संस्था आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना सहकारी संस्थेमधील कर्मचारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यामध्ये समन्वय साधून सहकारी संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी सहकारी संस्थेचा एक वरिष्ठ सहकार खात्यातील सर्वोच्च अधिकारी म्हणून निबंधक व आयुक्तांना पार पाडावी लागते. त्यानंतर सहावी जबाबदारी आहे ती म्हणजे व्यवस्थापन समितीविरुद्ध कार्य करणे. आता व्यवस्थापन समिती याच्या अगोदर आपण पहिल्या टॉपिकमध्ये व्यवस्थापन समिती म्हणजे काय किंवा संचालक मंडळ म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. व्यवस्थापन समिती आणि संचालक मंडळ ही सभासदांनी निवडून दिलेली व्यवस्थापन समिती आणि संचालक मंडळ असतं. म्हणजे सभासदांनी आपल्या वतीने सहकारी संस्थेचा कारभार करण्यासाठी संचालक मंडळ व व्यवस्थापन समितीची नियुक्ती केलेली असते. ज्या वेळेला व्यवस्थापन समिती आणि संचालक मंडळ सहकारी संस्थेमध्ये काम करत असतात त्यावेळेला सहकारी संस्थेची समिती सहकार कायदा व उपविधीचे पालन करून कामकाज करणं अपेक्षित असतं. परंतु जर ही व्यवस्थापन समिती त्याच्या विरुद्ध कारवाई करत असेल तर त्या व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आपण पाहतोय व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई. ज्या सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती सहकार कायदा व उपविधीतील तरतुदींचे पालन करत नसेल तर अशा व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी निबंधकावर असते. मी तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे व्यवस्थापन समिती ही सभासदांनी आपल्या वतीने नेमून दिलेले त्यांचे प्रतिनिधी असतात सहकारी संस्था कारभार पाहण्यासाठी. आणि ज्या वेळेला व्यवस्थापन समितीला सहकारी संस्था कारभार पाहण्यासाठी नेमलेलं असतं त्यावेळेला त्या व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेचे व्यवस्थापन सहकारी संस्था कायदा व उपविधीच्या तरतुदींचे पालन करणं अपेक्षित असते. पण जर सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळ सहकारी संस्था कायदा व उपविधीतील तरतुदींचे पालन करत नसेल तर अशा व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. त्यानंतर 7वी जबाबदारी आहे ती म्हणजे अंकेक्षण व्यवस्था. आता अंकेक्षण व्यवस्था म्हणजे काय? अंकेक्षण करणं म्हणजे सहकारी संस्थेला आपले हिशोब तपासून घेणे दरवर्षी बंधनकारक असतं. आणि ते हिशोब तपासून घेणं कोणाकडनं हिशोब तपासून घेतले पाहिजे तर शासनाने ठरवून दिलेल्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडनं, अधिकृत लेखापरीक्षकाकडनं म्हणजे CA कडनं ते हिशोब तपासून घेणं गरजेचं असतं. आणि जर सहकारी संस्था आपले हिशोब मान्यताप्राप्त हिशोब तपासणीसाकडनं तपासून घेत नसेल तर अशा सहकारी संस्थेसाठी मान्यताप्राप्त हिशोब तपासणीस नेमणे ही निबंधकाची जबाबदारी आहे. बघा आपण पाहतोय सहकारी संस्थेची अंकेक्षण व्यवस्था सहकारी संस्थेची हिशोब तपासणी दरवर्षी घेणे बंधनकारक आहे. एखाद्या संस्थेची हिशोब तपासणी झाली नसेल तर ती करून घेण्याची जबाबदारी निबंधकावर आहे. आपल्या कार्यातील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण शासन मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निबंधकाला पार पाडावी लागते. दरवर्षी प्रत्येक सहकारी संस्थेला आपलं आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर दरवर्षी
आपल्या सहकारी संस्थेची हिशोब तपासणी करून घेणं बंधनकारक असतं. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या सहकारी संस्थेची हिशोब तपासणी अधिकृत हिशोब तपासणीसाकडनं तपासून घेणं बंधनकारक आहे. जर एखादी सहकारी संस्था एखाद्या सहकारी संस्थेची हिशोब तपासणी झाली नसेल तर ती हिशोब तपासणी मान्यताप्राप्त हिशोब तपासणीसाकडनं करून घेण्याची जबाबदारी निबंधकावर आहे. आणि आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण मान्यताप्राप्त हिशोब लेखापरीक्षकाकडनं करून घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निबंधकाला आहे. एकतर 2 जबाबदारी आहेत, म्हणजे ज्या सहकारी संस्थेने हिशोब तपासणी केलेली नाही त्या सहकारी संस्थेची हिशोब तपासणी मान्यताप्राप्त हिशोब तपासणीसाकडनं करून घेणं, आणि ते ज्या कार्यक्षेत्रामध्ये लेखापरीक्षण त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करतात त्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडनं करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आणि त्यानंतर पुढची जबाबदारी आहे संस्थेचे समाप्तीकरण करणे. सहकारी संस्थेचे कामकाज समाधानकारक चालत नसेल किंवा सहकारी संस्था डबघाईला आली असल्यास सहकारी आयुक्त व निबंधक संस्थेच्या समाप्तीकरणासाठी विलयन अधिकाऱ्याची नेमणूक करतो. विलयन अधिकारी संस्था विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडतो. सहकारी संस्थेचं कार्य समाप्तीकरण म्हणजे सहकारी संस्था ज्या वेळेला आपल्या कुठल्याही प्रकारे आपलं कार्य करू शकत नसेल किंवा त्यांचं कार्य समाधानकारक चाललं नसेल किंवा ती सहकारी संस्था पूर्णपणे डबघाईला आली असेल तर अशा सहकारी संस्थेचे समाप्तीकरण करणं गरजेचं असतं. समाप्तीकरण करण्यासाठी विलयन अधिकारी नेमण्याची गरज असते. विलयन अधिकारी याच्यासाठी नेमायचा असतो की सहकारी संस्थेचे आर्थिक हिशोब जे आहेत ते येणी देणी, सहकारी संस्थेची मालमत्ता किती येणी आहेत, किती देणी आहेत, मालमत्ता किती आहे, शेअर्स किती आहेत, या सगळ्या गोष्टीची जमाबेरीज विलयन अधिकारी करत असतो. मग अशा वेळेला ज्या वेळेला सहकारी संस्थेचे समाप्तीकरण होत असते त्यावेळेला त्या समाप्तीकरणाच्या वेळेला विलयन अधिकारी नेमून त्या विलयन अधिकाऱ्याच्या मार्फत सहकारी संस्थेचे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. म्हणजे ज्या वेळेला सहकारी संस्था आपला कारभार जो आहे तो कारभार गुंडाळणार असेल, म्हणजे सहकारी संस्थेचं कामकाज समाधानकारक चालत नसेल, सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली असेल, कर्जाचं प्रमाण वाढलेलं असेल आणि त्यावेळेला त्या सहकारी संस्थेचे समाप्तीकरण करणं गरजेचं असतं. आणि अशा समाप्तीकरण करण्याच्या वेळेला विलयन अधिकाऱ्याची गरज असते. आणि अशा समाप्तीकरणाच्या वेळेला विलयन अधिकारी नेमून त्या अधिकाऱ्याकडनं सहकारी संस्थेची विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे योग्य प्रशासन. योग्य प्रशासन याचा अर्थ निबंधक व आयुक्त हा राज्यातील सहकारी खात्याचे सर्वोच्च पद आहे. प्रशासनासाठी राज्यात 9 विभाग असून जिल्हा तालुका स्तरावर अनुक्रमे विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक असे कार्यरत असतात. सहकार खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्याकडनं योग्य प्रकारे काम करून घेण्यासाठी राज्य खात्याचे प्रशासन योग्य प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी आयुक्त व निबंधकाची आहे. योग्य प्रशासन याचा अर्थ असा आहे की आपण सुरुवातीला पण पाहिलं होतं बघा, राज्य पातळीवर पूर्ण राज्यस्तरावर सहकार आयुक्त व निबंधक, जिल्हा पातळीवर जिल्हा आयुक्त व निबंधक, विभागीय पातळीवर तालुका आयुक्त व निबंधक आणि विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त व निबंधक असे त्यांची नेमणूक केलेली असते. म्हणजे पूर्ण राज्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक हे सर्वोच्च पद आहे. प्रशासनासाठी राज्यात 9 विभाग असतात. त्या विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी अनुक्रमे जिल्हा व तालुक्यासाठी अनुक्रमे विभागीय सहनिबंधक असतात, जिल्हा उपनिबंधक असतात आणि सहाय्यक निबंधक. म्हणजे प्रत्येक ठिकाणी संपूर्ण राज्याकरता एक राज्य स्तरावर सहकार आयुक्त निबंधक, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा व तालुक्यासाठी जिल्हा निबंधक व जिल्हा निबंधकांना मदत करण्यासाठी विभागीय सहनिबंधक, जिल्हा निबंधक आणि सहाय्यक निबंधक असे निबंधक कार्यरत असतात. आणि ज्या खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडनं म्हणजे जिल्हा निबंधक असेल, विभागीय निबंधक असेल, जिल्हा निबंधक असेल किंवा सहाय्यक निबंधक असेल, अशा प्रकारे राज्य, जिल्हा, तालुका आणि विभाग अशा पातळीवर ते कार्य करत असतात. आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारे निबंधक
निबंधकाची नेमणूक केलेली असते. संपूर्ण राज्याकरता राज्य सहकारी संस्थेचा निबंधक म्हणून सहकार आयुक्त व निबंधक राज्यामध्ये 9 विभाग असतात. जिल्हा स्तरावर अनुक्रमे सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक असे कार्यरत असतात. म्हणजे हे जिल्हा उपनिबंधक असतील, विभागीय सहनिबंधक असतील किंवा सहाय्यक निबंधक असतील, या सगळ्यांकडनं सहकारी संस्थेचे त्या खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडनं योग्य प्रकारे काम करून घेऊन सहकारी खात्याचे प्रशासन करण्याची योग्य जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. म्हणजे थोडक्यात योग्य प्रशासन याचा अर्थ असा आहे की राज्यातील सर्वोच्च अधिकारी म्हणून ज्या वेळेला सर्वोच्च पदावर निबंधक व आयुक्त कार्यरत असतात, त्यावेळेला त्यांच्या हाताखाली विभागीय निबंधक, सहनिबंधक असतील किंवा जिल्हा उपनिबंधक असतील किंवा सहाय्यक निबंधक असतील, या सगळ्यांकडून, या कर्मचाऱ्यांकडनं व अधिकाऱ्यांकडनं योग्य प्रकारे सहकारी संस्थेचे कामकाज पार पाडण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आणि यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे नोंदणी दाखला देणं. याच्यामध्ये एखादी नियोजित सहकारी संस्था अर्ज करते तेव्हा निबंधक त्या अर्जाची व कागदपत्राची पडताळणी करतो आणि सर्व अटींची व पूर्तता केली असेल तर त्या सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी केल्यानंतर आपल्या सही शिक्क्यानेशी त्या सहकारी संस्थेला नोंदणी दाखला देण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. आपण पाहतोय नोंदणी दाखला देणं. एखादी नियोजित सहकारी संस्था नोंदणीकरता अर्ज करते तेव्हा निबंधक अशा अर्जाची व कागदपत्राची पडताळणी करतात. नियोजित संस्थेने सर्व अटींची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतर अशा संस्थेची रीतसर नोंद करतात. नोंदणी केलेल्या सहकारी संस्थेला आपल्या सही शिक्क्यानेशी अधिकृत नोंदणी दाखला देण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्तांची आहे. जेव्हा एखादी नियोजित सहकारी संस्था नोंदणीकरता अर्ज करते, नोंदणीकरता नमुना अ मध्ये अर्ज करते, त्यावेळेला निबंधक व आयुक्त त्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात. त्या सर्व कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर ती कागदपत्र योग्य आहेत असं जर निबंधकाला वाटलं तर नियोजित सहकारी संस्थेने सर्व कागदपत्राची व अटीची पूर्तता केली असल्यास व सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीचे शुल्क भरलेले असल्यास या सगळ्याची खात्री झाल्यानंतर निबंधक त्या सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी करतात आणि नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून निबंधक आपल्या सही शिक्क्यानेशी त्या सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतात. आणि अशा प्रकारे एखाद्या नियोजित सहकारी संस्थेने नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची रीतसर नोंदणी करून आपल्या सही शिक्क्यानेशी नोंदणी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी निबंधक व आयुक्ताची आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.